आता आपण बघूयात रात्री 10च्या 25 बातम्या। पंतप्रधान मोदी 9 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता शपथ घेणार। पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 144 कलम लागू, तर दिल्लीत नो फ्लाय झोन घोषित। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा काढणार। फडणवीसांकडून पक्ष संघटना आणि कामाची ब्ल्यूप्रिंट अमित शहांसमोर सादर, सूत्रांची माहिती। लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदेंची निवड, एकमताने श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड। नीटचा निकाल वादाच्या भोवऱ्यात, उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी। हरियाणामधील एकाच केंद्रातील काही विद्यार्थी पहिल्या 100त आल्यानं निकाल वादाच्या भोवऱ्यात। नीट परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क। हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क। विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे, विद्यार्थ्यांचा सवाल। एकाच परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क देणं हा इतर विद्यार्थ्यांवर अन्याय। नीट परीक्षेच्या वादावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। नीट निकालात 67 उमेदवारांना 100% गुण मिळाल्याचा घोळ, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत। भाजप उमेदवार निरंजन डावकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मनसेचा युटर्न। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज समोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांसमोर काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात। राहुल गांधींनी शेअर मार्केट तोडण्याचा लावला होता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा, वरळीच्या सीजे हाऊस मधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश रद्द। इक्बाल मिरचीशी संबंधित प्रकरणात ईडीकडून कारवाई झाली होती। मोदी केलं नाही, भाजपसोबत गेलो नाही म्हणून माझी मालमत्ता जप्त केली, माझ्यावर कारवाई झाली। पटेलांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिलासा मिळाल्यावरून संजय राऊतांचा टोला। मनोज जरांगेंच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जातीय सलोखा बिघडवण्याच्या शक्यतेमुळे परवानगी नाकारल्याची शक्यता। अंतरवालीच्या काही ग्रामस्थांनी उपोषणावर घेतला होता आक्षेप। मानहानी प्रकरणात राहुल गांधींना बंगळुरू कोर्टाचा दिलासा, राहुल गांधींना जामीन मंजूर। भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी दाखल केली होती याचिका। कर्जत जामखेड सोडून बारामतीतूनच निवडणूक लढणार नाही, बारामतीत पवार योग्य उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य।